नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्टँडर्ड 10 त्याच्यातला सब्जेक्ट आहे आपल्याकडे मॅथ 1. त्यातला लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा आपल्याकडे एक सोपा असा एक सम आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. बघा दोन आपल्याला इक्वेशन दिले, 5x 3y 9. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन बघा 2x 3y 12. बघा इक्वेशन नंबर 2. इथे लक्षात घ्या, +3y 3y will get cancel. 5x 2x म्हणजे 7x. इथे बघा 12 + 9 21 म्हणजे x is equal to 21 divided by 7. x is equal to 3 म्हणजे 7 3 जा 21. बघा आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पुट x is equal to 3 in equation 1. बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 मध्ये पण पुट अप करू शकता. आता मी इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू इथे पुट अप करणार आहे. बघा म्हणजे इथं 5 into बघा x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 3 plus 3y is equal to 9. 5 3 are 15 plus 3y is equal to 9. बघा इथे 3y is equal to 9 plus 15 आहे, त्या साइडला बघा -15. 3y is equal to 9 minus 15 minus 6. बघा y is equal to -6 divided by 3. तर y is equal to 3 to the आणि मायनस पुढे असते म्हणजे -2. अशा पद्धतीने आपले सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं आणि आपल्याकडे x आणि y च्या व्हॅल्यू आलेल्या आहे 3 आणि -2. बघा असं एक सोपं 2 मार्क्स साठी हे एक एक्झाम्पल आहे.